पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आता होत राहणारच आहे आणि काही पालख्या आणि दिंड्या पंढरपूरला पोहोचल्यात सुद्धा। चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची सध्या मोठी गर्दी पाहायला मिळते। आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी याचा आढावा घेतला होता, पाहूया। आषाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यातून अनेक ठिकाणाहून ह्या वारी पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या असून काही पालख्या ज्या आहेत ह्या पंढरपुरात दाखल देखील झालेल्या आहेत। आपण आहोत चंद्रभागा या नदीच्या किनाऱ्यावरती। जर बघितलं तर या नदीला भीमा नदी देखील म्हटल्या जाते, इंद्रायणी नदी देखील म्हटल्या जाते आणि चंद्रभागा नदी देखील म्हटल्या जाते, कारण या तिघही नद्यांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी आहे। आणि ही चंद्रभागा नदी चंद्राच्या आकाराची असल्यामुळे याला चंद्रभागा नदी म्हटल्या जाते। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती भाविक भक्तांची आतापासूनच या पंढरपूर नगरीमध्ये चंद्रभागा किनारावरती पुंडलिकाच्या मंदिराच्या बाहेर भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि आषाढीच्या एकादशीच्या या पार्श्वभूमीवर लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर जर विचार केला तर आतापासूनच या ठिकाणी भाविक भक्तांची दर्शनासाठी होत असलेली गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।